मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतिशय चांगला आजचा या अध्यक्ष चषकाचा दुसरा दिवस आपण अनुभवलाय। अग्री महोत्सव क्रीडानगरी सोनाली इथून पहिला चेंडू स्विंग अँड मिस, गोटीराम बीट होत आहेत। चांगली चेंडू अगदी आपण पाहिलं तर लाईन अँड लेंथ चांगली पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवर नक्कीच इथे फलंदाजाला मात्र थांबून ठेवलाय। पुढे स्टेपवर चेंडूला खेळलाय, बघूया चेंडू जातोय अगदी ऑफ ड्राईव्ह मध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये चेंडूला उचललं एक सिंगल ना स्वतःचा आणि संघाचा धावांचा अकाउंट ओपन करतायत फलंदाज गोटीराम। प्रिन्स मूवीजची टेक्निकल टीम, प्रथमेश पाटील, ऑल आमचे कॅमेरामॅन असतील, लाईव्ह स्कोर अपडेट सर्वांचं सहर्ष स्वागत। नीलकंठ भोईरनं चेंडूला उडवलाय, उंची मिळाली, लांबी मिळेल का? तरी तो चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद, मोठा धक्का लागतोय। गणेश ठाकरेनं टिपला झेल आणि फलंदाज बाद होतात नीलकंठ भोईर। नीलकंठ भोईर यांची जागा भरून काढण्यासाठी पंडित पाटील तिसऱ्या क्रमांकावर गेलेत। मोठी विकेट असेल ठाकूरपाडा संघासाठी, तर मोठा धक्का आहे रांजणोली संघासाठी। नीलकंठ भोईर यांना नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये हवा तसा खेळ करता आलेला नाहीये। मधल्या क्रमांकावर जेव्हा ते फलंदाजीला येतात तेव्हा नक्की चांगले फटके आपण कित्येक स्पर्धेतून पाहिलेत। मात्र आता वय वर्ष 45 झाले आणि सुरुवातीच्या ओव्हरमध्ये कुठेतरी त्यांना फलंदाजी करणं कठीण झालेलं आपण कालपासून पाहतोय। काल पिंपळच्या ग्राउंड नंबर 2 मधून या संघाने चांगला खेळ करून 2 सामने जिंकले होते। बघूया हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी। विजेंद्र ठाकरे यांना आपण पाहतो इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये, संजय ठाकरे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, फलंदाज पंडित पाटील यांच्यासाठी षटकातील पुढील चेंडू। हा फुल टॉस, चेंडूला ऑन साइडला उडवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये, चेंडू जातो एका टप्प्याने सीमा पार। पंडित पाटीलच्या बॅट मधून हा पहिला चौकार। चौकारांनी आलेल्या आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलं। संघाच्या फलकामध्ये 4 धावांची भर, धावसंख्या 5, 1 डॉट, 1 सिंगल, 1 विकेट, त्यानंतर चौकार। म्हणजे अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष। नक्कीच 2 चेंडूमध्ये जितक्या धावा येतील तितक्या रांजणोली संघासाठी बोनस असतील, कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर एक डीप मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नर रिझन मध्ये उभा केलाय डावखुरे फलंदाजासाठी। इथे हा चेंडू अपील, मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केल्यात, वाईटचा इशारा। धावसंख्या 6। नक्कीच कधी कधी असं चित्र मैदानामध्ये संदेश पाहायला मिळतोय, इष्टरक्षकांनी गोलंदाजाची चांगली गोडजोली। नक्कीच पंचांकडे तुम्ही कुठल्याही प्रकारचा हातवारे करायचे नाहीत, पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाहीये। पंचांचा निर्णय अंतिम। इथे फटका फसलाय, चांगला झेल टिपलाय मिड विकेट रिजन मध्ये। मला वाटतं तिथे संतोष ठाकरे आहेत। क्या बात आहे, संतोष ठाकरे नावाचं देखील खूप मोठं नाव या ठाकूरपाडा संघामधून आपण पाहिलं आहे।
क्रिकेट चांगले खेळत आहे. डीजे देखील त्यानंतर एक बँजू पथकमध्ये देखील त्यांचा नेहमी आपण सहभाग पाहिलाय. बघू इथे शेवटचा चेंडू आणि हा चेंडू बघूया वाईट. संजय ठाकरेंना या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 वाईट चेंडू फेकले आहेत. धावसंख्या 7. 2 वाईट, 1 चौकार, 1 सिंगल, 2 विकेट. चेंडूला टॅप केला आहे. कव्हर पॉइंट रिझन मधून अगदी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. इथे या चेंडूवर आली एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 2-8. पहिला ओव्हर अगदी आपण पाहिलं तर 1 चौकार येऊन 2 वाईट टाकून 8. म्हणजे नक्कीच अष्टविनायक ठाकूरबाडा संघासाठी संजय ठाकरेनं एक चांगली सुरुवात करून दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की निलकंठ भोईरची विकेट, त्यानंतर पंडित पाटीलची विकेट आणि 2 वाईट, 1 चौकार देऊन 8 वर धावसंख्या थांबवली. म्हणजे नक्कीच इथून एक पाहिली तर सुरुवात रांजणोली संघापेक्षा ठाकूरबाडा संघाच्या गोलंदाजांनी चांगली करून दिलेली आहे. चला वेळ कमी घ्या आपण. वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. 5 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत आणि नक्कीच दुसरं ओव्हर टाकण्यासाठी संतोष ठाकरे आलेत. चांगला खेळाडू आहे संतोष ठाकरे. गणेश ठाकरे, संजय ठाकरे, संदेश ठाकरे, ठाकरे अँड ठाकरे कंपनी. अष्टविनायक ठाकूरबाडा संघाचं देखील खूप मोठं नाव या संघटनेमध्ये आहे. चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. कबीरदादा ठाकरे असतील एक सिनियर खेळाडू, शांताराम भाऊ असतील, जैन, श्रीबुवा, विश्वनाथ असे कित्येक जुनी नावं देखील या संघाशी जोडले. तिथे बघूया चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला. अखेरकार भगवान ठाकरेंनी चेंडूला उचललाय. तिसरीसाठी निघालेत गोटीराम आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण. नक्कीच इथे एसटी रक्षक विजेंद्र ठाकरेंची चेंडूवरची नजर कुठेतरी हटली होती आणि परिणामस्वरूप आपण पाहिले 3 धावा आलेत. जेव्हा फलंदाज भरपूर सफल होतो, इष्टरक्षक समोर येतोय, तेव्हा इष्टरक्षकाचे डोळे अगदी बंद होतात. 3 धावा आल्यात बोनीत स्वरूपात. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलेली आहे. गोटीराम पहिल्या चेंडूचा मला वाटतं आतापर्यंत त्यांनी आणि इथून आता परतावं लागेल. नक्कीच गणेश पाटील यांना धावबाच्या स्वरूपात. धक्का नंबर लागतोय 3रा. द्वारकानाथ म्हात्रे 5व्या क्रमांकावर द्वारकानाथ म्हात्रेची वर्णी लागलेली आहे. नक्कीच चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची चर्चा गावदेवी रांजणोली संघामधून आपण नेहमी ऐकलेली आहे. 3-12. 8 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झालेला आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना. हा चेंडू अगदी फुल लेंथचा आपण चेंडू पाहिला. दोरी मनस्थितीमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. अखेरकार संतोष ठाकरे डॉट चेंडू टाकलाय द्वारकानाथ म्हात्रे यांच्यासाठी. पुढील चेंडू हा फुलटॉस लॉंग लेग सीमरची कडे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. किरण फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 13. 10 चेंडू मध्ये 13. पहिल्या ओव्हर मध्ये 8 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत झाले 5. चांगला चेंडू विकेट टू विकेट चेंडू पाहिलाय. मात्र तितका चांगला फटका तिथून जैन तरेनं चेंडूला उचललाय. फक्त मिळेल 1. धावसंख्या 14.
फलटोस होता. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला खेळलाय. किरण चेंडूला गॅदर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. इष्टरक्षक विजेंद्र ठाकरेंनी देखील अगदी चेंडूला चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. वा 2 ओव्हर 3 बाद 7.50च्या सरासरीनं 15 धावा झाल्यात. नाणेफेकी जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय रांजणोली संघाने आणि त्याच्यावर मात्र अगदी आपण पाहिलं तर सरस ठरलाय ठाकूरपाडा संघ. दोन ओव्हरमध्ये 15 थांबवणं खूप मोठी उपलब्ध आहे. ठाकूरपाडा संघाच्या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. संजय ठाकरे, संतोष ठाकरे. ओव्हर नंबर 3 साठी विजेंद्र ठाकरे. बघा मेन इष्टरक्षक या संघाचे संदेश मात्र सध्या आपण पाहिलं तर ऑन साईडला अगदी सीमारेषा लगत काऊ कॉर्नर आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये उभं केलंय. नक्कीच आता गणेश ठाकरे आलेत इष्टरक्षक भूमिकेमध्ये. मला वाटतं सरावामध्ये संदेशनं आपली जागा चेंज केली असावी. कित्येक स्पर्धेमध्ये आपण संदेशला अगदी इष्टरक्षक म्हणून या संघातून पाहिलेलं आहे. चाचणी स्पर्धा सुरुवात आहे म्हणजे नक्की संदेशने आपली जागा चेंज केली. विजेंद्र ठाकरे. ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू कव्हर पॉइंट रिझन मध्ये जातोय. दुसरीसाठी द्वारकानाथ चित्त्याच्या चपळाईने पलतोय. जीवाचं रान करतोय. प्रयत्न करतोय. धावा बनवायचे आहेत. 2 धावा आल्यात. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर संघाची टोटल 17. 11 चेंडू आता बाकी आहेत. बघूया 17वर रांजणोली संघ पोचलाय. हा चेंडू सोडून दिला अगदी टेचच्या अंदाजानं. द्वारकानाथनं ओळखलं होतं, पारखलं होतं की चेंडू अगदी वाईटच्या स्वरूपात आहे. छेडछाडी केली नाही. इष्टरक्षक गणेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू येतोय वाईटच्या स्वरूपात. धावा मिळेल 1. धावसंख्या 18 झालेली आहे. 13 चेंडूमध्ये 18. 11 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 7 विकेट हातामध्ये आहेत. बघे किती टोटल उभारतोय रांजणोली संघ. इनसाइड आउट. इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून श्रीबुवा यांना चेंडू जातोय मिस करून सीमा पार. हा नशिबाचा चौकार. चांगला अगदी सेफ फटका खेळले होते द्वारकानाथ. मात्र ना ठाऊक आहे धावफलक हालतात ठेवावा लागेल. 4 धावीने आता संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार आलाय. 22 अंकावर 14 चेंडू आणि 22 झाल्यात. 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. नक्की जितेंद्र पाटील यांचा देखील आभार व्यक्त करूया. विजय स्फोट खांडपे गेले 2 दिवस खांडपेहून या स्पर्धेसाठी इथे उपस्थित येतात. मंडळाचे उपाध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा केलेली जाते. आणि आपले सचिव नक्कीच प्रदीपजी जोशी. प्रत्येक संघटनेमध्ये सचिव नावाची व्यक्ती फार नम्रपणे. नवीन 40+ मध्ये पाहिलं तर रमेशजी तरे. अपार मेहनत त्यांची देखील पाहायला मिळते. प्रत्येक अध्यक्षाला असा सचिव मिळणं एक भाग्याची गोष्ट आहे. इथे काय घडेल बघूया. नक्की जिथे विकेट येईल का बघूया. नक्कीच पंच भाऊसरांनी बोट आकाशाकडे दाखवलाय म्हणजे ते गोटीराम यांना परतावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बालू भोईर. नक्कीच बघूया बालू भोईर एक या संघामध्ये नवीन चेहरा पाहायला मिळतोय. काल जरूर एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. विजेंद्र ठाकरे शॉर्ट रन अपने ओवर द विकेट.
इथे फटका उडवलाय. बघूया उंची आहे. संदेश ठाकरे याने चेंडू टाटा बाय बाय करत सीमापार. षटकार. अठ्ठावीस धावा. द्वारकानाथ म्हात्रे ऑन दी फायर. आतापर्यंत आपण पाहिले तर द्वारकानाथनं 6 चेंडू खेळलेत. 2 दुहेरी, सॉरी 1 दुहेरी, 2 सिंगल, 1 चौकार, 1 षटकार, म्हणजे 14 ओव्हर खेळतायत. चांगला स्ट्राईक रेट आहे. तिसरं ओव्हर आणि आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 28 धावा झालेत. या ओव्हरमध्ये धावा आलेत रांजणोली संघासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 15, म्हणजे आतापर्यंत धावा इथे नक्कीच खर्च केले 13. इथे बघूया एक धाव नक्कीच अंदाज बांधला होता. गणेश ठाकरेंना जेलसाठी कॉलिंग होती सहकार्यांची, मात्र गणेशांना ठाऊक होतं मी पोचणार नाहीये. टप्प्यावर थांबले. चेंडूला अगदी एका टप्प्याने गॅदर केला आणि 1 धाव इथे कंप्लीट केले. धावसंख्या 29. नक्कीच गणेश ठाकरे देखील ठाऊक आहे द्वारकानाथची विकेट आपल्यासाठी किती महत्वाची आहे. डीपमध्ये आहेत आणि जेलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. नक्कीच चांगला निर्णय घेतला आणि एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट करून गोलंदाज हातामध्ये. इथे बालूने चेंडूला उडवला आहे. अगदी इथे लांबच लांब कॉर्नर रिजनच्या बाहेर. एक जबरदस्त षटकार. काय चांगला फटका बघा. 6 धावेनी अकाउंट ओपन केलाय आणि धावसंख्या आता 35 संघामध्ये आणि आता या सामन्यामध्ये शिरकाव केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विनोददादा ठाकरे स्वतः खेळाडू कक्षामध्ये आहेत. या संघाचे करता धरता आहेत. VS अँड कंपनीचे प्रोपायटर विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांची टीम आपण पाहतोय. गावदेवी रांजणोली. बालू भोईरना देखील कालच्या सामन्यातून देखील एक षटकार मारला होता. नक्कीच इथे चांगली फलंदाजी. विनोददादा ठाकरे खुश आहेत आपल्या खेळाडूवर. आता शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजीसाठी गणेश ठाकरे, खूप मोठं नाव अष्टविनायक ठाकूरबारा संघातून या खेळाडूचा घेतला जातोय. राऊंड द विकेट ना अगदी आपण ठाकूरबारा संघाच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर 4 पैकी 3 गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. संजय ठाकरे, त्यानंतर संतोष ठाकरे आणि आता गणेश ठाकरे. इथे जयंत तरेना हा झेल टिपलाय. जबरदस्त झेल. जयंत तरे या संघातील एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख. द्वारकानाथची महत्वाची विकेट. फलंदाज बाद. चेंडूवर नाही तर खराब चेंडूवर देखील बाद करू शकता. याचं उत्तम उदाहरण. फुलटॉस होता. ताकद कमी पाहायला मिळाली. नक्कीच आमचे प्रकाशजी तरे विजय स्पोर्ट कानपूर संघाचे सिनियर खेळाडू यांनी देखील आज भरपूर वेळ या स्पर्धेला दिलेला आहे. त्यांचं देखील विशेष आभार अध्यक्ष साहेबांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं. नक्कीच इथे बघूया चेंडू अगदी इथे विजेंद्र यांच्या हातामधून जमिनीवर सेफ लँड होतोय. तिसरी साठी देखील निघालेत. नक्कीच नरेश आलेत फलंदाजीसाठी. युनाइट नंबर 7 वर 5 विकेट गेलेत. आता धावा म्हणले त्या 3 धावीनी 38. 4 चेंडू आहेत. 38 धावा झाल्यात. बघूया बालू भोईर नरेश मात्रे ही जोडी खेळपट्टीवर. बालूकडे सर्वांचे लक्ष आहे. नरेश तरे नक्कीच नॉन स्ट्राईकला. नरेश बालाला स्ट्राईक देतोय. बघूया याचं उत्तर बाला भोईर देतील का. इथे गती परिवर्तन. कमालीचा चेंडू. ज्या गतीची अपेक्षा केली होती बालू भोईरनं
त्या गतीपेक्षा कमी वेगाने चेंडू आला आणि बीट केलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 5-38. इथे हा चेंडू देखील डॉट. बालानं 3 धावा घेतल्या याची गरज होती का? आता ही चर्चा मला वाटतं खेळलो कक्षामध्ये होईल, कारण की 2 आल्या होत्या. त्यांनी बॉलवर विश्वास दाखवला, कारण की बालूने एक षटकार ठोकला होता. इथून आता नरेशला देखील दोष देणं उचित नाही, तर गोलंदाजाचं कौतुक इथे करावं लागेल. असं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि हा फुलटॉस होता. जय हिंद तरेचं कमालीचं क्षेत्ररक्षण या सामन्यातून. आणि आता मात्र नरेशनं स्वतःवर स्ट्राईक ठेवलेली आहे. 39 धावा झालेत. शेवटचा 1 चेंडू या इनिंगचा. बघूया किती धावांचं लक्ष उभं करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 आणि या चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा फक्त आले 4. 5 चेंडूमध्ये 2 डॉट, 1 तीर, 1 सिंगल, 1 विकेट. हा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू ऑन दी कार्पेट चाललाय संदेश ठाकरेच्या दिशेनं. 1 कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण. चांगला थ्रो आणि ते 2च धावा येतील. धावसंख्या 41 झालेली आहे आणि 42 धावांचं लक्ष आहे विजयासाठी अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला. नक्कीच आपण सामना सुरू होण्यापर्यंत जाऊया डीजे गणराज यांच्याकडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये समर्थक कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक संदेश वखारे. दिशेने 42 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर. गावदेवी रांजणोली या टीमने चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
42 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय विथ जहीन. तर फ्रंट लाईन षटक, पहिलं षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय. चला रांजणोली टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस, चला मॅचला सुरुवात करा. 42 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. कालीराम खेनी, द व्हॉइस ऑफ मानकोली, नक्कीच आमच्यापासून रजा घेताना आज मात्र दिवसभर तुम्ही त्यांना ऐकलात. बॉलिंग ट्रॅकवर विनायक येतोय. यस देवाबाई, वेलकम. फ्रंट लाईन षटक रांजणोली टीमच्या बाजूने विनायक. यस विनायक, पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. सुरुवात खूप महत्वाची आहे. 42 धावांचं लक्ष, डावाला सुरुवात. गेम ऑन. पहिलं षटक, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे. माझे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. संजय ठाकरेच्या बॅटमधून ही सुरुवात. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल आली आहे. स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलंय. या बॉलेस देखील ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. नक्कीच या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खूप महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय, फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षक, चेंडूचा पाठलाग केला जातोय. लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर झाल्या आहेत 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. भरपूर चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताला होता गोलंदाज विनायकने. मात्र यष्टीरक्षकाची चुकी, ज्या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. विनायक पुन्हा एकदा. या बॉलेस देखील सफल होऊन फटका सजवलाय. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. जात होता तो फटका मात्र फायनली येतोय. संजयच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. विनायक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. मागच्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र लय थोडी बिघडलेली दिसते. व्हाईट बॉल आलाय विनायकच्या माध्यमातून. या वेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद संजय.
संजय बाद झाला. नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस अतिशय सुरेख फटका सजवला, जरूर पाठलाग केला जातोय चेंडूचा. निलखंड चेंडू पर्यंत पोहोचेल का? नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 1 गडी बाद, 13 धावा. आता मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉलवर विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, तोरा करा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. 42 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल झाल्या आहेत. तर आता मात्र षटक क्रमांक 2. यास बॉलिंग ट्रॅकवर निलखंड भोईर येतोय. पाहूया निलखंड कशा प्रकारे हे षटक फेकेल. ठाकूरपडा टीमचा विचार केला तर सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र हे सातत्य तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल. 13 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला सुरुवात करा भाऊ पाटील सर. दुसरा षटक आणि षटकातील पहिला बॉल. हायवे एंड कडनं निलखंड भोईर सज्ज झालाय. समोर जयहिंदला आपण पाहतोय. पहिला बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, काय घडतंय त्या ठिकाणी. भागमभाग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. धावा कंप्लीट झाल्या. 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. भगवान बाद झाला. नवीन फलंदाज संतोष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. निलखंड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण जयहिंदला पाहतोय. या वेळेस बॅटची गडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला रोहिदास आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज संतोष ठाकरे सज्ज होतोय. एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे संतोष ठाकरेची. मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल निलखंड. पुन्हा एकदा हायवे एंड कडनं षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार.
यस, मी आधीच म्हटलं होतं संतोष ठाकरे एक असा खेळाडू ज्याच्यामध्ये भरपूर मोठी क्षमता आहे, मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे आणि तो फटका देखील त्याने साजरा केलाय. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल 6 धावांसाठी त्याच्या बॅटमधून निघाला. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद संतोष. यस, संतोष बाद झाला. नवीन फलंदाज गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक षटकार जरूर डोकला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला, परंतु यावेळेस ताकद थोडी कमी पडली. नक्कीच एलिव्हेशन बनलं नव्हतं फटक्यामागे. झेलच्या स्वरूपात बाद झालाय. 23 धावा धावफलकावर स्थिर आहेत. आता मात्र गणेश ठाकरेला जबाबदारीने खेळावं लागेल. 42 धावांचा पाठलाग अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या बाजूने केला जातोय. नीलकंठ पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. उर्वरित 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉलवर 19 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल अतिशय खराब चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. नो बॉलचा इशारा आलाय. खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता आणि त्या कारणास्तव हा नो बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट. तर नक्कीच आता मात्र मोठा फटका खेळण्यासाठी मुभा आहे त्या ठिकाणी गणेश ठाकरेकडे. फ्री हिट बॉल. या वेळेस अतिशय सुरेख दमदार फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. या गणेश ठाकरेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 नॉट. 30 धावा झाल्या आहेत. आता मात्र येणाऱ्या 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण जे आहे ते अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधली. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय आणि षटक क्रमांक 2चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हॅलो. तर वळूया सामन्याकडे. 2 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. 32 धावा, 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरता श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर. एक आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज द्वारकानाथ बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईटामोरती विकेटचा मारा आहे. फलंदाज जय हिंद. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. डिपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं सहज सोप्या रीतीने इथून मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने 34 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि आता मात्र जर आपण विचार केला तर जिंकण्याकरता 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गोलंदाज आपला फॉलो थ्रू मध्ये आणि अगदीच जर चेंडूला कलेक्ट करण्यापूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज गणेश ठाकरे आणि त्याचप्रमाणे जय हिंद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय.
आणि अगदीच मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गणेश ठाकरे यांच्या बॅटमधनं जो षटकार आला त्या षटकाराने इथून मात्र आपले इरादे स्पष्ट केले. एका धावेच्या मदतीनं 35 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 2. यावेळेस मात्र लॉब केलंय. उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच जास्त. निघून गेलाय चेंडू सीमारेषा पार. झन्नाटेदार षटकार, मल्टीमॅसिव्ह हिट. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 41 या अंकावरती. याचाच अर्थ धावसंख्या बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि याच कारणास्तव इथून मात्र ही 1 धाव करणं अनिवार्य असणार आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासमोर. मागील वर्षी जर आपण पाहिलं दमण दौरा आणि त्या दौऱ्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब गणेश ठाकरे यांनी पटकावला होता आणि नेहमीच चांगली फलंदाजी केलेली आहे. जेव्हा जेव्हा अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या अडचणीमध्ये जेव्हा असतो, धावांची गरज असते, धावांची भूक जी असते ती भागवण्याकरता इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि नो डाऊट ॲट ऑल मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळतोय आणि एकच नाव पुनश्च एकदा पाहायला मिळतंय. 15 धावांची खेळी केली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा ही पाहायला मिळाली. नाव आहे गणेश ठाकरे. मॅन ऑफ द मॅच सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जातोय गणेश ठाकरे यांच्या नावावरती. आणि अगदीच गणेश ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सजगतेने अगदीच जर भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट मंडळ या मंडळामध्ये कर्तव्यदक्ष आणि कार्यदक्ष असणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि अगदीच आपली सर्व कामं ही बाजूला सारून हेच पूर्ण करत असतात. दरम्यान मी यशवंतजी केणे सन्माननीय सल्लागार आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि त्याचप्रमाणे आमच्यावरती वडिलांप्रमाणे ज्यांचं प्रेम नेहमीच असतं